अयोध्याकांड। राम जननी जब आई ही धाई, सुमिरी बच्चू जिमी धेनु लवाई। पूछत उतरू देब मै तेही, गे बनू राम लखनू बैदेही। श्रीरामांची माता नुकतीच व्यालेली गाय वासराची आठवण येताच धावत येते त्याप्रमाणे धावत येईल। तिने येऊन विचारल्यावर मला हेच उत्तर द्यावे लागणार की श्रीराम, लक्ष्मण व सीता वनात निघून गेले। जोई पुछीही तेही उतरू देबा, जाई अवध अब यहू सुखू लेबा। पुछीही जबही राऊ दुख दीना, जीवनू जासू रघुनाथ अधीना। जो कोणी विचारील त्याला हेच उत्तर द्यावे लागणार, अरे रे, अयोध्येस गेल्यावर आता हेच सुख मिळण्याचे माझ्या नशिबी आहे। ज्यांचे जीवन श्री रघुनाथांच्या दर्शनावर अवलंबून आहे, ते दुःखामुळे दीन झालेले महाराज मला विचारतील, देहऊ उतरू कौनु मुहू लाई, आयऊ कुशल कुवर पहुचाई। सुनत लखन सिय राम संदेसु, तृण जिमी तनु परिहरिही नरेसु। तेव्हा कोणत्या तोंडाने मी उत्तर देऊ की मी राजकुमारांना सुखरूप पोहोचवून आलो। लक्ष्मण, सीता व श्रीरामांची वार्ता ऐकताच महाराज कसपटाप्रमाणे आपले शरीर टाकून देतील। हृदय दो हृदयन बिदरेऊ, पंकजिमी बिछुरत प्रतमु प्रीतमु नीरू। दो हृदयन बिदरेऊ, पंकजिमी बिछुरत प्रीतमु नीरू। जानत हौ मोही दिन्न विधी, यहू जातना शरीरू। प्रियतम श्रीराम रूपी जलापासून दूर होताच माझे हृदय चिखलाप्रमाणे विदीर्ण झाले नाही। म्हणून वाटते की विधात्याने मला हे यातना शरीरच नरक यातना भोगण्यासाठी दिले आहे। एही विधी करत पंथ पछितावा, तमसा तीर तुरतरथू आवा। बिदा किये करी विनय निषादा, फिरे पाय परी बिकल विषादा। सुमंत्र अशा प्रकारे वाटेमध्ये पश्चाताप करीत होता। इतक्यात रथ तमसा नदीच्या तीरावर येऊन पोहोचला। मंत्र्याने विनंती करून सोबत आलेल्या चारी निषादांना परत पाठविले। तेही दुःखाने व्याकुळ होत सुमंत्राच्या पाया पडले। पैठत नगर सचिव सकुचाई, जनू मारेसी गुर बाभन गाई। बैठी विटप तर दिवसू गवावा, सांज समय तब अवसरू पावा। जणू काही गुरु, ब्राह्मण किंवा गाय यांची हत्या करून आल्याप्रमाणे नगरात प्रवेश करताना मंत्र्याला संकोच वाटत होता। त्याने दिवसभर एका झाडाखाली बसून घालविला। जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा संधी मिळाली। अवध प्रवेशू किन्न अधियारे, पैठ भवन रथु राखी दुआरे। झिन्न झिन्न समाचार सुनी पाए, भूपद्वार रथू देख न आए। अंधार झाल्यावर त्याने अयोध्येमध्ये प्रवेश केला आणि दरवाजासमोर रथ उभा करून तो हळूच महालात गेला। ज्या लोकांना याची वार्ता लागली ते सर्वजण रथ पाहण्यास राजद्वारी आले। रथू पहिचानी बिकल लखी घोरे, रथू पहिचानी बिकल लखी घोरे। गर ही गात जिमी आतप ओरे, नगर नारी नर व्याकुल कैसे। निघटत नीर मिनगन जैसे। रथ ओळखून आणि घोडे व्याकुळ झाल्याचे पाहून ज्याप्रमाणे उन्हामध्ये गारा वितळू लागतात, त्याप्रमाणे पाहणाऱ्यांचे देह गळून जात होते। जळ आटल्यावर मासे व्याकुळ होतात तसे नगरातील स्त्री पुरुष व्याकुळ झाले होते। दो
सचिव आगमनु सुनत सबू बिकल भयऊ रनिवासू भवनु भयंकरू लागतेही मानहू प्रेत निवासू. मंत्री एकटाच परत आल्याचे ऐकताच संपूर्ण अंतःपुर व्याकुळ झाले. त्यांना राजमहाल स्मशानाप्रमाणे भयंकर वाटू लागला. अति आरती सब पूछही राणी उतरून आव बिकल भई बानी. सुनई न श्रवण नयन नहीं सूझा कहू कहा नृपू तेही तेही बुझा. अत्यंत आर्त होऊन सर्व राण्या विचारू लागल्या, परंतु सुमंत्राला काही उत्तर देता येईना. त्याची वाणी अडखळली. त्याला कानांनी काही ऐकू येत नव्हते की डोळ्यांनी दिसत नव्हते. जो कोणी समोर येईल त्याला तो विचारी की महाराज कुठे आहेत ते सांगा. दासीन दीख सचिव बिकलाई कौसल्या गृह गई लवाई. जाई सुमंत्र दीख कस राजा अमिय रहित जनु चंदू बिराजा. तो व्याकुळ झाल्याचे पाहून दासी त्याला कौसल्याच्या महालात घेऊन गेल्या. तेथे महाराज असे बसले होते की जणू अमृताविना चंद्र तेजोहीन होऊन बसलेला असावा. आसन सयन विभूषण हीना परेऊ भूमितल निपटमलीना. लेई उसासू सोच एही भाती सूरपूर ते जणू खसेऊ जाती. राजे आसन शय्या व आभूषणे सोडून खूप उदास होऊन जमिनीवर पडले होते. ते उसासे टाकत विचार करीत होते की जणू ययाती स्वर्गातून पतन झाल्यामुळे काळजी करीत बसला असावा. लेत सोच भरी छिनू छिनू छाती जणू जरी पंख परेऊ संपाती. राम राम कह राम सनेही पुनी कह राम लखन बै देही. राजे क्षणोक्षणी मनातून काळजी करीत होते. गृध्रराज जटायूचा भाऊ संपत्ती पंख जळून गेल्यावर जसा पडला होता तशी राजाची विकल दशा झाली होती. राजे वारंवार राम राम हे प्रिय राम म्हणत होते. नंतर हे राम, हे लक्ष्मण व हे जानकी असे म्हणू लागत. देखी सचिव जीय जीव कही किन्नेऊ दंड प्रणामू सुरत उठेऊ व्याकुल नृपती कहू सुमंत्र कह रामू. मंत्र्याने जय जीव असे म्हणून दंडवत प्रणाम केला. एकटाच राजाने व्याकुळ होऊन विचारले, सुमंत्रा, राम कुठे आहे ते सांग. भूप सुमंत्रु लिन्न उरलाई बूढत कछु अधार जनु पाई. सहित स्नेह निकट बैठारी पूछत राऊ नयन भरी बारी. राजांनी सुमंत्राला हृदयाशी कवटाळले. जणू बुडत्याला काडीचा आधार मिळावा. मंत्र्याला प्रेमाने जवळ बसून व डोळ्यांत अश्रू आणून राजे विचारू लागले, राम कुशल कहू सखा सनेही कह रघुनाथू लखनू बै देही. आने फेरी की बनही सिधाये सुनत सचिव लोचन जल छाये. हे माझ्या प्रेमळ मित्रा, श्रीरामाची खुशाली सांग. राम, लक्ष्मण व सीता कुठे आहेत ते सांग. त्यांना परत आणलेस की ते वनात निघून गेले. हे ऐकताच मंत्र्याचे नेत्र पाण्याने डबडबले. सो कबिकल पुनी पूछ नरेसु कहू सिय राम लखन संदेसु. राम रूप गुण सील सुभाऊ सुमिरी सुमिरी उर सोचत राऊ. शोकामुळे व्याकुळ होऊन राजे पुन्हा विचारू लागले. सीता, राम व लक्ष्मण यांची वार्ता तर सांग. श्रीरामांचे रूप, गुणशील आणि स्वभाव यांची आठवण करून राजे मनात शोक करू लागले. राऊ सुनाई दिन्न बनवासू सुनी मन भयऊ न हरशु हरांसू. सो सुत बिछुरत गये न प्राणा को पापी बड मोही समाना. ते म्हणाले,
मी श्रीरामाला राजा करण्याचे सांगून वनवास दिला. ते ऐकून रामाच्या मनात हर्ष वा विषाद आला नाही. असा पुत्र सोडून गेल्यावरही माझे प्राण गेले नाहीत. मग माझ्यासारखा मोठा पापी कोण असेल? सखा रामू सिय लखनू जह तहा मोही पहुचाऊ नाही ते चाहत चलन अब प्राण कहू सती भाऊ. हे सख्या, श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण जेथे आहेत तेथे मलाही घेऊन चल, नाहीतर मी खरे सांगतो की माझे प्राण आता जाऊ इच्छितात. पुनी पुनी पूछत मंत्री ही राऊ प्रियतम सुवन संदेश सुनाऊ. करही सखा सोई बेगी उपाऊ रामू लखनू सिय नयन देखाऊ. राजे वारंवार मंत्र्याला विचारत होते, मला प्रियतम पुत्रांची वार्ता सांग. हे मित्रा श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे मला माझ्या डोळ्यांनी पाहता येतील असा उपाय ताबडतोब कर. सचिव धीर धरी कह मृदु बाणी महाराज तुम्ह पंडित ज्ञानी. वीर सुधीर धुरंधर देवा साधू समाजू सदा तुम्ह सेवा. मन घट्ट करून मंत्री कोमल वाणीने म्हणाला, महाराज तुम्ही पंडित व ज्ञानी आहात. हे देवा, तुम्ही शूरवीर व उत्तम धैर्यवान पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहात. तुम्ही नेहमी सत्संगाचा लाभ घेतला आहे. जन्म मरण सब दुख सुख भोगा हानी लाभू प्रिय मिलन बियोगा. काल करम बस हो ही गोसाई बर बस राती दिवस की नाई. जन्म मरण सुख दुःखाचे भोग, हानीला प्रियजनांचा संयोग वियोग, हे सर्व काही हे स्वामी काल व कर्म यांच्या अधीन असल्यामुळे रात्र व दिवस यांच्याप्रमाणे अनिर्वार्यपणे येत असते. सुख हर्षही जड दुःख बिलखाई. सुख हर्षही जड दुःख बिलखाही. दोऊ समधीर धरही मन माही. धीरज धरहु विवेकू बिचारी छाडिय सोच सकल हितकारी. मूर्ख लोक सुखात हर्षित होतात आणि दुःखात रडतात, परंतु धीर पुरुष आपल्या मनामध्ये दोन्ही गोष्टी समान असल्याचे मानतात. हे सर्वांचे रक्षक असलेले महाराज, तुम्ही विवेकपूर्ण विचार करून धैर्य धरा आणि शोक सोडून द्या. प्रथम बासु तमसा भयऊ दूसर सुरसरी तीर नाई रहे जलपानू करी सिय समेत दोऊ बीर. श्रीरामांचा पहिला मुक्काम तमसा नदीच्या तटावर झाला, दुसरा गंगा तटावर. सीतेसह दोन्ही बंधू त्या दिवशी स्नान करून फक्त पाणी पिऊन राहिले. केवट किन्ही बहुत सेवकाई सो जामिनी सिंगरौर गवाई. होत प्रात बट छीरू मगावा जटा मुकुट नीज सिस बनावा. निषाद राजाने पुष्कळ सेवा केली. ती रात्र शृंगवेरपुरामध्ये घालविली. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच वडाचा चीक मागविला व श्रीराम आणि लक्ष्मणाने आपल्या शिरावर जटाजूट तयार केले. राम सखा तब नाव मगाई प्रिया चढ़ाई चढ़े रघुराई. लखन बाण धनु धरे बनाई आपू चढ़े प्रभु आय सुपाई. नंतर श्री रामचंद्रांचे मित्र निषादराज याने नाव मागवली. प्रथम प्रिय सीतेला नावे चढवून नंतर श्री रघुनाथ चढले. लक्ष्मणाने धनुष्यबाण सज्ज केले व प्रभू श्रीरामांची आज्ञा मिळताच तो नावेत चढला. बिकल बिलो की मोही रघुबीरा बोले मधुर वचन धरी धीरा. तात प्रणामू तात सन कहेहू बार बार पद पंकज गहेहू. मी व्याकुळ झालो. हे पाहून श्रीरामांनी मोठ्या धीराने मधुर शब्दांत म्हटले, हे तात, बाबांना माझा प्रणाम सांगावा आणि माझ्यातर्फे वारंवार त्यांचे चरण कमल धरावे. करबी पाय परी विनय बहोरी करबी पाय परी विनय बहोरी तात करिय जनी चिंता मोरी.
बन मग मंगल कुशल हमारे, कृपा अनुग्रह पुण्य तुम्हारे. पुन्हा त्यांचे पाय धरून विनंती करावी की बाबा तुम्ही माझी काळजी करू नका. तुमच्या कृपेने आणि पुण्याईने वनात व वाटेत आमचे कल्याणच होईल. तुम्हरे अनुग्रह तात कानन, जात सब सुखू पायी हौ. प्रतिपाली आय सुकुशल, देखन पाय पुनी फिरी आई हौ. जननी सकल परितोषी, परी परी पाय करी बिनती घनी. तुलसी करेहू सोयी जतनु, जेही कुशली रहही कोसल धनी. तात तुमच्या अनुग्रहामुळे मला वनात असताना सर्व प्रकारचे सुख मिळेल. तुमच्या आज्ञेचे व्यवस्थित पालन करून तुमच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी सुखरूपपणे आम्ही परत येऊ. सर्व मातांचे पाय धरून त्यांचे समाधान करावे आणि त्यांना विनंती करावी की तुलसीदास म्हणतात कोसलपती खुशाल राहतील असा प्रयत्न तुम्ही करीत राहावे. गुरसन कहब संदेसु, बार बार पदुमगही. करब सोई उपदेसु, जेही न सोच मोही अवधपती. वारंवार चरण कमल धरून वसिष्ठ गुरूंना निरोप सांगावा की अयोध्यापतींनी आमची काळजी करू नये असाच त्यांनी त्यांना उपदेश करावा. पूरजन परिजन सकल निहोरी, तात सुना एहू बिनती मोरी. सोई सब भाती मोर हितकारी, जाते रह नर नाहू सुखारी. हे तात सर्व पूरवासियांना व कुटुंबियांना विनंती करावी की ज्याच्या प्रयत्नाने महाराज सुखी होतील तोच मनुष्य सर्व प्रकारे माझा हितकारी असेल. कहब संदेसु भरत के आये, नीति न तजिय राजपदु पाये. पालेहु प्रजही कर्म मन बानी, से एहू मातू सकल समजानी. भरत आल्यावर त्याला माझा निरोप सांगावा की राजाचे पद मिळाल्यावर नीती सोडू नकोस. कर्म वचन आणि मन यांनी प्रजेचे पालन कर आणि सर्व मातांना समान मानून त्यांची सेवा कर. ओर निबाहेहू भायप भाई, करी पितू मातू सुजन सेवकाई. तात भाती तेही राख बराऊ, सोच मोर जेही करय न काहू. आणि हे बंधू पिता माता व स्वजनांची सेवा करून त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम करावे. तसेच राजांनी कधी माझी काळजी करू नये. अशा प्रकारे त्यांना सांभाळावे. लखन कहे कछु वचन कठोरा, बरजी राम पुनी मोही निहोरा. बार बार निज सपथ देवाई, कहबी न तात लखन लरिकाई. लक्ष्मण काहीसे कठोर बोलला, परंतु श्रीरामांनी त्याला आवरून मला विनंती केली आणि वारंवार स्वतःची शपथ घालून सांगितले की हे तात लक्ष्मणाचा बालिशपणा तेथे सांगू नका. कही प्रणामू कछु कहन, लियसिय भई सीथिल स्नेह. थकित बचन लोचन, सजल पुलक पल्लवित देह. सीता प्रणाम करून काही सांगू लागली, परंतु प्रेमाधिक्यामुळे ती अवघडून गेली. तिची वाणी रुद्ध झाली, डोळ्यांमध्ये पाणी आले आणि शरीर रोमांचित झाले. तेही अवसर रघुबर रूख पाई, केवट पारही नाव चलाई. रघुकुल तिलक चले एही भाती, देखहू ठाड कुलीस धरी छाती. त्यावेळी श्रीरामांचा संकेत मिळताच नावाड्याने पलीकडे जाण्यासाठी नाव सोडली. अशा प्रकारे रघुवंश तिलक श्रीराम निघाले आणि मी छातीवर दगड ठेवून उभ्या उभ्या पाहत राहिलो. मै आपन किमी कहौ कलेसु, जियत फिरेऊ
लेई राम संदेसु। अस कही सचिव बचन रही गयऊ, हानी गलानी सोच बस भयऊ। मी श्रीरामांचा हा निरोप घेऊन जिवंतपणे परत आलो, माझे दुःख मी कसे सांगू, असे म्हणत तो झालेल्या हानीच्या क्लेशामुळे व काळजीमुळे तसाच गप्प राहिला। सूत बचन सुनतही नर नाहू, परेऊ धरणी ऊर दारुण दाहू। तलफत विषम मोह मन मापा, माझा मनहू मी न कहू ब्यापा। सुमंत्राचे बोलणे ऐकताच राजे जमिनीवर कोसळले, त्यांच्या हृदयात आग भडकली, ते तडफडू लागले, त्यांचे मन भीषण मोहामुळे व्याकुळ झाले, जणू माशाला पहिल्या पावसाचे पाणी बाधले होते। करी बिलाप सब रोवही रानी, महाबीपती किमी जाई बखानी। सुनी बिलाप दुखू लागा, धीरजहू कर धीरजू भागा। सर्व राण्या आक्रोश करीत रडू लागल्या, त्या महान संकटाचे वर्णन कसे करता येईल। त्या वेळचा विलाप ऐकून दुःखालाही दुःख झाले आणि धैर्याचे धैर्यही गळून गेले। भयऊ कोलाहलू अवध अति सुनी नृप राउर सोरू। विपुल विहग बन परेऊ, निसी मानहू कुलिस कठोरू। राजाच्या अंतपुरातील रडण्याचा आवाज ऐकून अयोध्येमध्ये मोठा कोलाहल माजला, जणू पक्ष्यांच्या विशाल वनात रात्रीच्या वेळी कठोर वीज कोसळली होती। प्राणकंठगत भयऊ भुआलू, मनी विहीन जणू व्याकुल ब्यालू। इंद्री सकल बिकल भई भारी, जणू सर सीज बनू बिनू बारी। राजाचे प्राण कंठाशी आले, जणू मण्याविना साप मरणासन्न झाला होता। सर्व इंद्रिये फार व्याकुळ झाली, पाण्याविना तलावातील कमळे कोमेजून जावीत तशी। कौसल्या नृपू दीख मलाना, रबिकुल रबी अथ यऊ जी जाना। ऊर धरी धीर राम महतारी, बोली बचन समय अनुसारी। राजाला फार दुःखी झाल्याचे पाहून कौसल्याने जाणले की आता सूर्यकुलातील सूर्य अस्ताला चालला आहे। तेव्हा श्रीरामांची माता कौसल्या ही मन घट्ट करून प्रसंगानुरूप म्हणाली, नाथ समुझी मन करिय विचारू, राम वियोग पयोधी अपारू। करनधार तुम्ह अवध जहाजू, चढेऊ सकल प्रिय पथिक समाजू। हे नाथ, तुम्ही मनात विचार करा की श्रीरामांचा वियोग हा अपार समुद्र आहे, अयोध्या ही जहाज आहे आणि तुम्ही त्याचे कर्णधार आहात। सर्व प्रजा, कुटुंबीय व प्रियजन हे जहाजातील प्रवासी आहेत। धीरजू धरिय त पायीय पारू, नाही त बुडीही सबू परिवारू। जौजीय धरिय विनय पिय मोरी, रामू लखनू सीय मिलही बहोरी। तुम्ही धीर धराल तर सर्वजण तरुण जातील, नाही तर सर्व परिवार बुडून जाईल। हे प्रिय स्वामी, माझी विनंती मान्य कराल तर श्रीराम लक्ष्मण सीता हे परत येऊन भेटतील। प्रिया बचन मृदू सुनत नृपू चितयऊ, आखी उघारी तलफत मीन मलिन जणू सिंचत शीतल बारी। प्रिय पत्नी कौसल्याचे हे मृदू बोलणे ऐकून राजांनी डोळे उघडून पाहिले, जणू तडफडणाऱ्या बिचाऱ्या मासोळीवर कुणी तरी शीतल जल शिंपडले। धरी धीरजू उठी बैठ भुआलू, कहू सुमंत्र कह राम कृपालू। कहा लखनू कह रामू सनेही, कह प्रिय पुत्र बधू बै देही।
धीर धरून राजे उठून बसले आणि म्हणाले, सुमंत्रा, कृपाळू श्रीराम कुठे आहे ते सांग. लक्ष्मण कोठे आहे, स्नेही राम कोठे आहे आणि माझी लाडकी सून जानकी कोठे आहे. बिलपत राऊ बिकल बहु भाती, भई जुग सरीस सिराती नराती. तापस अंध साप सुधी आई, कौसल्या ही सब कथा सुनाई. महाराज व्याकुळ होऊन अनेक प्रकारे विलाप करीत होते. ती रात्र युवाप्रमाणे मोठी वाटत होती, सरता सरत नव्हती. राजांना श्रवण कुमाराचा पिता आंधळा तपस्वी याच्या शापाची आठवण झाली. त्यांनी ती सर्व कथा कौसल्येला सांगितली. भयऊ बिकल बरनत इतिहासा, राम रहित दीग जीवन आसा. सोतनु राखी करबमयी काहा, जेहीन प्रेम पनु मोर निबाहा. त्या घटनेचे वर्णन करता करता राजे व्याकुळ झाले आणि म्हणू लागले की श्रीरामाविना जगण्याच्या आशेचा धिक्कार असो. ज्याने आपल्या प्रेमाचा पण निभावून नेला नाही, ते शरीर ठेवून मी काय करू. हा रघुनंदन प्राण पिरीते, तुम बिनु जियत बहुत दीन बीते. हा जानकी लखन हा रघुबर, हा पितू हित चित चातक जलधर. हे रघुकुलाला आनंद देणाऱ्या माझ्या प्राणप्रिय रामा, तुझ्या विना जगून बरेच दिवस झाले. हे जानकी लक्ष्मणा, हे रघुवीरा, हे पित्याच्या चित्तरूपी चातकाचे समाधान करणाऱ्या मेघांनो दो. राम राम कही राम कही राम राम कही राम, तनु परिहरी राम बर बीरह राऊ गयऊ सुरधाम. राम राम म्हणत पुन्हा राम म्हणत, पुन्हा राम राम म्हणत आणि पुन्हा राम म्हणत श्रीरामांच्या विरहामुळे शरीराचा त्याग करून महाराज देवलोकी निघून गेले. जीवन मरण फलू दशरथ पावा, अंड अनेक अमल जसू छावा. जियत राम बिधू बदनू निहारा, राम बिरह करी मरनु सवारा. जगण्याचे व मरण्याचे फळ दशरथांना मिळाले. त्यांची निर्मल कीर्ती अनेक ब्रह्मांडांमध्ये पसरली. जीवात जीव असताना त्यांनी श्रीरामांचे चंद्रासमान मुख पाहिले आणि श्रीरामांच्या विरहाच्या निमित्ताने आपले मरण सार्थ केले. शोक बिकल सब रोवही रानी, रूपू सीलू बलू तेजू बखानी. करही बिलाप अनेक प्रकारा, परही भूमितल बारही बारा. सर्व राण्या शोकामुळे व्याकुळ होऊन रडू लागल्या. राजाचे रूप, शील, बल आणि तेज यांचे वर्णन करीत करीत त्या अनेक प्रकारे विलाप करीत होत्या व जमिनीवर वारंवार लोळण घेत होत्या. बिलपही बिकल दास अरु दासी, घर घर रुदनु करही पुरबासी. अथ यऊ आजू भानुकुल भानु, धर्म अवधी गुण रूप निधानू. दास दासी व्याकुळ होऊन विलाप करीत होत्या आणि नगरातील लोक घरोघरी रडत होते. ते म्हणत होते की आज धर्माची परिसीमा गुण व रूपाने भांडार असलेला सूर्यकुलाचा सूर्य मावळला. गारी सकल कैकयीही देही, गारी सकल कैकयीही देही. नयन बिहीन किन्न जग जेही, एही विधी विलपतरैनी बिहानी. आये सकल महामुनी ज्ञानी. सर्वजण कैकेयीला शिव्या देत होते. तिने संपूर्ण जगाला डोळ्यांविना आंधळे करून टाकले. अशा प्रकारे विलाप करीत रात्र निघून गेली. प्रातःकाळी सर्व मोठमोठे ज्ञानी मुनी आले. दो. तब वसिष्ठ मुनी समय सम कही अनेक इतिहास, शोक नेवारेऊ सबही कर निज विज्ञान प्रकाश. तेव्हा वसिष्ठांनी प्रसंगानुकूल
पूर्वीच्या अनेक गोष्टी सांगून आपल्या विज्ञानाच्या प्रकाशाने सर्वांचे दुःख निवारण केले. तेल नाव भरी नृप तनु राखा, दूत बोलाई बहुरी अस भाषा. धावहू बेगी भरत पही जाहू, नृपसुधी कतहू कहू जनी काहू. वसिष्ठांनी दोणीमध्ये तेल भरून राजाचा देह त्यामध्ये ठेवविला. नंतर दूतांना बोलावून त्यांना सांगितले की तुम्ही लवकर धावत भरताकडे जा, मात्र राजांच्या मृत्यूची वार्ता कुणालाही सांगू नका. एतनेई कहेहू भरत सन जाई, गुर बोलाई पठयऊ दोऊ भाई. सुनी मुनी आयसू धावन धाये, चले बेग बर बाजी लजाये. जाऊन भरताला एवढेच सांगा की दोघा भावांना गुरुजींनी बोलावले आहे. मुनींची आज्ञा होताच दूध दोंडू लागले. ते उत्तम प्रकारच्या घोड्यांनाही आपल्या धावण्याच्या गतीने लाजवीत होते. अनरथू अवध अरंभेऊ जबते, कुसगुन होही भरत कहू तबते. देखही राती भयानक सपना, जागी करही कटू कोटी कल्पना. जेव्हा अयोध्येमध्ये अनर्थ सुरू झाले तेव्हापासून भरताला अपशकुन होऊ लागले. रात्री त्याला भयंकर स्वप्ने पडत होती आणि जागे झाल्यावर मनात अनेक तऱ्हेचे वाईट वाईट विचार येत होते. विप्र जे वाई देही दिनदाना, शिव अभिषेक करही विधी नाना. मागही हृदय महेश मनाई, कुशल मातू पितू परिजन भाई. अनिष्टाच्या शांतीसाठी तो दररोज ब्राह्मणांना भोजन घालून दाने देत होता. अनेक प्रकारांनी रुद्राभिषेक करीत होता. मनामध्ये श्री महादेवांना आळवून माता पिता कुटुंबीय व भाऊ यांची खुशाली मागत होता. एही विधी सोचत भरत, मन धावन पहुचे आई. गुर अनुशासन श्रवण सुनी, चले गणेशू मनाई. अशा प्रकारे भरत मनात काळजी करीत होता. एवढ्यात दूत पोहोचले. गुरूंची आज्ञा ऐकताच भरत श्री गणेशाची प्रार्थना करीत निघाला. चले समीर बेग हय हाके, नाघत सरित सैल बन बाके. हृदय सोचू बडकछू न सोहाई, अस जानही जिय जाऊ उडाई. हवेच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांना दौडवीत ते बिकट नद्या, पर्वत व जंगले ओलांडत निघाले. त्यांच्या मनात मोठी काळजी वाटत होती. काही सुचत नव्हते. मनात विचार येत होता की उडून अयोध्येला पोहोचावे. एक निमेष बरश मन जाई, एही विधी भरत नगर नियराई. असगुन होही नगर पैठारा, रटही कुभाती कुखेत करारा. एक एक क्षण वर्षाप्रमाणे जात होता. अशा प्रकारे भरत नगराजवळ पोहोचला. नगरात प्रवेश करताना अपशकुन होऊ लागले. कावळे डावीकडे बसून कर्कशपणे काव काव करीत होते. खर सियार बोलही प्रतिकूला, सुनी सुनी होई भरत मनसूला. श्रीहतसर सरिता बन बागा, नगरू विशेषी भयावनू लागा. गाढवे व कोल्हे विचित्र आवाज काढत होते. हे सर्व ऐकून भरताचे मन कासावीस झाले होते. तलाव, नद्या, वने, बगीचे हे सर्व कळाहीन झाले होते. नगर फार भयंकर वाटत होते.